नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शैलजा राजे यांच्या भोवळ या पुस्तकातील सुपारी. गावातल्या मारुतीसमोर जत्रेचा नारळ फुटला आणि गावाला नवेच चैतन्य आले. इनामदारांच्या वाड्यावर वर्दळ वाढली. ओटीवर पाटील कुलकर्णी येऊन बैठक मारू लागले. कुस्तीचे किती फड उभे करायचे, कोणी आणि कितीची इनामे लावायची, मेळ्यानी बिदागी किती आणि कशाच्या उरपाने घ्यायची, जत्रा किती मोठी करायची याची चर्चा रंगू लागली. तमाशाचे बांबू किती उभे करायचे, कुठे ठोकायचे, कुणाला सुपारी द्यायची यात ओटीवर बसलेली लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहाने भाग घेत होती. इनामदारांचा सल्ला विचारत होती. आतून चहा येत होता आणि रावजी आत बाहेर करीत होता. आतून आलेला चहा बरोबर सगळ्यांना मिळतोय का नाही हे पाहायचे कामही न सांगताच रावजी करीत होता, कारण तो या घरचा जुना इमानी इनामदारांच्या बरोबरीने वाढलेला गडी होता. धनी आणि नोकर यापेक्षा एक वेगळं अबोल नातं असं त्या दोघांत आपोआप निर्माण झालं होतं. आजपर्यंत त्याला कसलीच बाधा आलेली नव्हती. सगळे कार्यक्रम आखीव रेखीव हा इनामदारांचा शिरस्ता. गावातल्या प्रत्येक माणसाला या जत्रेच्या जल्लोषाचा आनंद लुटता यावा असा त्यांचा आग्रह. त्या दृष्टीने सर्व कार्यक्रमांची आखणी व्हायला हवी अशी सर्वांना ताकीद. जत्रेत मांडली जाणारी दुकानं कोणाची आहेत, कशाची आहेत याची लेखी नोंद इनामदारांच्या 10 दिवस आधी यायलाच हवी हा दंडक. गावचा पाटील त्या दृष्टीने पंचायतीत सारा ओहापोह करणारा. बैठक आटपून जो तो रामराम करून आपापल्या वाटेला लागला. इनामदारांनी धोत्राचा सोगा झटकला न ते उठून आत निघाले. रावजी त्यांच्या हालचालीकडे लक्ष देऊनच होता. तो झटकन पुढे आला न म्हणाला, धनी, तमाशाची सुपारी कुणाकुणाला द्यायचं ठरलं? इनामदार हसले. 50शीचे इनामदार मोठे रुबाबदार दिसत होते. खानदानीचं एक वेगळंच तेज चेहऱ्यावर झळकत होतं. तृप्त समाधानी जीवनाचं हास्य ओठावर होतं. आपल्या देखण्या रुबाबदार धनाकडे पाहत रावजीनं पुन्हा विचारलं, कुणाकुणाची वर्दी लागायची यंदा वगासाठी? का रे एवढी उत्सुकता? रावजी, आता पिकल्या पानांना या हिरव्या देठाने शोभा येणार नाही. त्यासाठी नाही धनी, आणि मला गरीबाला त्यात कोण घेतंय हो, पण बोलावं का नाही या संभ्रमात रावजी पडला. अरे पण काय, बोल ना. या वाड्यात तुझ्या वहिनीसाहेबांच्या खालोखाल तुझ्या शब्दाला आम्ही मानतो हे अवघं गाव जाणतंय, म्हणूनच बोलायचं धारिष्ट करतोय. धनी, पाटलांनी जी नावं घेतली त्यात शारदा वर्षीकरणीचंही नाव घेतलंय. अरे घेतलं असेल, आपल्याला काय त्याचं देणं घेणं. आपला फड घेऊन येईल, जत्रेत नाचेल आणि आपली बिदागी घेऊन परत जाईल. रावजी नवलाने इनामदारांच्याकडे पाहत राहिला. एवढं सगळं धनी पार विसरले? त्यावेळी त्याच्यासाठी काय काय युक्त्या केल्या होत्या. थोरल्या धन्यांचे बोल घेतले, वेळी हंटरचे 2 पट्टेही पाठीवर ओढले गेले. अजून त्याचे वळ असतील पाठीवर. थोरल्या धन्यांचा करडा संतापलेला आवाज आता या क्षणी जसा कानात घुमतोय. आणि धन्यांना काय पण आठवत नाही? एवढं समद घडलेलं रामायण अगदी याद उरली नाही त्याची? धनी, रावजी कसाबसा बोलला न मग आतल्या बाजूला कुणाची चाहूल लागत नाही हे पाहून थोडा जवळ सरकला न हलक्या आवाजात म्हणाला, धनी, धनी, शारदाबाई ती तवाची, तुम्ही पुण्याला कॉलेजात होतात, आठवलं धनी? तिचं हेच नाव होतं, आठवलं? इनामदार स्वतःशीच दचकले. त्यांनी चमकून रावजीकडे पाहिलं. तो त्यांच्या चेहऱ्याचा वेध घेत होता. आपल्या धनाला काही आठवतंय का हे आजमावीत होता. इनामदारांनी त्याला विचारलं, रावजी, हेच नाव होतं तिचं? होय धनी, मला पक्क ध्यानात राहिलंय. तिला सुपारी द्यायची नाही असा उद्या पाटलांना निरोप द्या. तसं करता येणार नाही रावजी, कारण विचारलं तर काय सांगू, अवघ्या पंचक्रोशीत तिचं नाव गाजतंय. पण धनी, पुढे काय बोलावं हे रावजीला कळेच ना. त्याच्या मनातले विचार इनामदार आपलं धनीपण विसरून त्यावेळच्या सळगीच्या भावनेने त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, रावजी, चिंता करू नकोस. रावजीनं आपल्या धन्याकडे पाहिलं. इनामदारांची मुद्रा निर्भय दिसत होती. रावजीला थोडा धीर आला. जाताना तो म्हणाला, धनी, थोरले धनी गेल्यापासून या इनामदाराची सारी इब्रत सांभाळलीत. वहिनीसाहेबांसारख्या लक्ष्मीनं त्याचं वैभव वाढवलं. मुलं समजती आहेत. एकदा सांगितलं ना तुला रावजी, कसली काळजी करू नकोस. वाटल्यास तुला वचन देतो, आम्ही कुठल्याच तमाशाला हजेरी लावणार नाही. असं करता येणार नाही धनी, मानाचे विडा घ्यायला हजर लावाच लागेल धन्यांना. आम्ही तो मान पाटलांना देऊ. रावजी हसला. धन्याने हा मान पाटलांना दिला तर पाटलांची कळी खुळेल खरी, पण गावाचं काय? एवढ्या वर्षाचा हा रिवाज यंदाच इनामदारांनी का मोडावा हा प्रश्न गावकरी विचारणारच, आणि तेही दुसऱ्या कोणाला नाही तर त्यालाच. काय उत्तर द्यायचं त्यांना? कोणती सबब सांगायची? वहिनीसाहेबांनाही हे रुचणार नाही. परंपरागत चालेला हा मानाचा विडा असं सहजासहजी पाटलाला द्यायचा?
रावजी स्वतःशीच विचार करत कामाला लागला. तमाशाचं सोडलं तरी जत्रेची अनेक कामं होती, जी या वाड्यांनाच करावी लागत होती. इनामदारही उठून आपल्या माडीवर गेले. ही त्यांची खास माडी होती, खाजगीतली. वहिनीसाहेबही या माडीत क्वचितच यायच्या. तसंही काही काम असेल तरच. या माडीत थोरल्या इनामदाराची मोठी तसबीर होती. इनामदाराने मुद्दाम करून घेतली आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला. ती पाहून आलेला प्रत्येक पाहुणा म्हणत होता, वा, असं वाटतंय आता या खुर्चीतून उठून बाबासाहेब काही बोलतील, सांगतील. त्यावेळी इनामदार भरल्या गळ्यानं बोलत होते, बाबासाहेब गेले तसं अजून आमच्या मनाला पटतच नाही. वाटतं ते येतील, आम्हाला काहीतरी सांगतील, व्यवहाराचं, प्रेमाचं, रागाचं. रावसाहेब, वर्ष झालं अजून या गोष्टीला मनाला लावून घेणे योग्य नाही. एवढं मोठं इनाम, सारं वतन तुम्हालाच इथून पुढं सांभाळायचं आहे. बाबासाहेबांनी करड्या मायेनं सारी रयत सांभाळली. ही जोखमीची कामगिरी आता तुम्हीच सांभाळायची आहे. आणि आज गेली 20-25 वर्ष इनामदारांनी ती नीट सांभाळली होती. अवघी रयत रावसाहेब इनामदारांचं नाव भक्तिभावानं घेत होती. थोरल्या इनामदारांनी कधी कुणावर अन्याय केला नव्हता, पण कधी मायेचा शब्दही ऐकवला नव्हता. सारी करडी शिस्त. पण रावसाहेबांच्यात आपल्या आईचं मन आलंय असे सारे म्हणत. सारी दाराने घेऊन गेलेला न्याय मिळूनच परतत होता. भुकेला कधी वाड्याबाहेर पडत नव्हता. वहिनीसाहेब वेळी रागाने एखादा शब्द पण रावसाहेबांचं सारं बोलणं, वागणं कसं मधाळ होतं. चारित्र्याबद्दल शंकेलाही धारा नव्हता. रावसाहेब इनामदार आपल्या माडीत आले न पलंगावर लवणले. रावजीची शंका खरी असली तर? ही शारदा तीच असली आणि तिनं त्याच सगळीची अपेक्षा केली तर? रावसाहेब स्वतःशीच घाबरले. एवढ्या वर्षात पूर्ण विसर पडला होता. कधी स्वप्नातही तिची आठवण आली नव्हती. पण त्यावेळी तेवढ्या काळानं तिनं उगं जीवनच व्यापलं होतं. ती आणि मी. तिच्याखेरीज सारं विश्वच शून्यच होतं. तिच्यासाठी तिच्या मागून कुठंही जायची आपली तयारी होती. वेळी जीव द्यायचीही. रावसाहेबांना आता स्वतःचंच नवल वाटत होतं. तिला पाहता क्षणी हे सारे भान हरपले होते. तिच्यासाठी वेडेबिसे झाले होते. या क्षणी ते सारं रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवायला लागलं होतं. अशीच गावची जत्रा होती. पुण्याला शिकायला असलेले रावसाहेब या जत्रेसाठी मुद्दाम आले होते. बरोबर 4 मित्र होते. 2 दिवस राहून ते मित्र परत गेले. रावसाहेबही निघाले होते, पण बाबासाहेबांनी ठेवून घेतलं. म्हणाले, या जत्रेच्या निमित्तानं अवघी रयत लोटते, आपल्या धान्याला भेटते. पुढे हा सारा पसारा तुम्हालाच आवरायचा आहे. घराण्याचे काही रीतिरिवाज आता शिकून घ्यायला हवेत. मोठं झाला आहात तुम्ही. हो, रावसाहेबांना विसावं पूर्ण झालं. दुधातुपाचा रती बसलेलं, आखाड्यातलं लहानपणी घुमलेलं शरीर चांगलं तगडं झालं होतं. विसावा हा तरुण 25शीतला दिसत होता. आईचं देखणं रूप होतंच. आई वेगळ्या ह्या एकुलत्या एक मुलावर बाबासाहेबांनी अपार माया केली होती. आता कॉलेजलाही सुट्टी होती. वडिलांचा शब्द मोडायला कोणतंच कारण नव्हतं. रावसाहेब राहिले होते. ती रात्र पौर्णिमेची होती. जत्रेचा महत्त्वाचा दिवस. 4ही दिशांनी माणसांची रीघ लागली होती. वार्षिकर्णीनं या जत्रेत आपल्या देखण्या पोरीला प्रथम फडावर उभी करण्याचं जाहीर केलं होतं. स्वतः ताराबाईचं रूप आणि नखरा परिचयाचा होता आणि कर्णोकर्णी तिच्या लावण्याची न गळ्याची कीर्ती चहूकडे पसरली होती. ताराबाईनं तिला नाच शिकवायला स्पेशल मास्तर ठेवला असंही लोक ऐकून होते. अजून कुणालाच तिचं नाचणं, गाणं पाहायला ऐकायला मिळालं नव्हतं. ताराबाईनं सारं गुलदस्त्यात ठेवलं होतं. आज प्रथमच तिचं दर्शन स्टेजवर होणार होतं. कणातीत मुंगला शिरायलाही जागा नव्हती. एवढी गर्दी उसळली होती. इनामदार, पाटील अशी खाशी मंडळी लोडाला टेकून पुढेच बसली होती. आणि तिथंच काहीसे संकोचलेले रावसाहेबही होते. गण झाला न गवळणीसाठी म्हणून कृष्णानं पेंद्या पुढे आले न ताराबाई स्टेजवर येऊन मुजरा करून म्हणाले, अन्नदाते, या गावाचा लौकिक गेली 10 वर्ष ऐकत आहे. इथल्या बालकाची सभ्य रसिकता ओळखीची आहे. म्हणूनच आज ठरवलं, याच गावाला माझी शारदा पहिला मानाचा मुजरा करेल. तिच्या गुणांची पहिली कदर हितच होईल. आपला आशीर्वाद द्यावा. आणि भरजरी शाळूतली, पायातले पैंजण झुंझुनवत, कटीची मेखळा जुळवत शारदा नाचत स्टेजवर आली. साऱ्या नजरा क्षणभर खिळून राहिल्या आणि मग पसंतीची एकच दाद अवघ्या कणातीत घुमली. टाळ्यांचा, शिट्ट्यांचा एवढा गजर झाला म्हणता की गावातली झोपलेली पोरं दचकून जागी झाली. पहाटे 4 वाजेपर्यंत शारदा एखाद्या भिंगरीसारखी नाचत होती. गळ्यातल्या सुरांना पायातले घुंगरू साथ देत होते. नजरेच्या नखऱ्यानं अवघ्या कणातीवर मदनानं शरसंधान केलं होतं. तरणा बाण रावसाहेब इनामदार तर आपलं अवघं भान विसरला होता. त्यांच्या डोळ्याची पापणीही लवत नव्हती. नजरेत मावेल तेवढी शारदा तो नजरेनं टिपत होता. बाबासाहेबांचंही अस्तित्व त्याला विसरायला लावण्याचं कसब शारदात होतं. 2-4 वेळाच नजरेला नजर भिडली होती, पण तिनं अवघ्या तनामनावर मदनास्त्र सोडलं होतं. तिच्याशी एखादा शब्द बोलायला मिळावा, तिला जवळून पाहावी अशी अनावर उर्मी मनात दाटून राहिली होती. तमाशा संपला.
बाबासाहेबांच्या बरोबर रावसाहेब वाड्यावर आले, पण मन तिथंच घुटमळत होतं. रात्रभर डोळ्यात शारदाच नाचत होती. जीवाला चैन नव्हतं. असं कधी झालं नव्हतं. काहीतरी करून शारदेची भेट हवी होती, पण काय करायचं हेच कळत नव्हतं. भेटीचा मार्ग सापडत नव्हता. आणि उजाडता उजाडता रावजीची आठवण झाली. वाड्यावरचा तोच विश्वासातला होता. लहानपणी कितीदा तरी त्याच्या संगतीनं चोरून विहिरीत उड्या घेतल्या होत्या. झाडावर चढून कच्च्या कैऱ्यांचा आस्वाद घेतला होता. कधीतरी ही चोरी उघडकीला आली तर बाबासाहेबांच्या तावडीतून सुटण्यासाठी रावजी नाना युक्ती काढत होता. सकाळीच रावजीला घेऊन रावसाहेब मळ्याकडे निघाले. मळ्यापासून ताराबाईंचा मुक्काम फारसा दूर नव्हता. रावजीला आपल्या मनातील गोष्ट सांगून रावसाहेब म्हणाले, रावसाहेब, काहीही कर, पण एकदा तिची गाठ घालून दे. काय मागशील ते देईन. धनी, तुमच्याकडून काय पण नको, पण ते थोरल्या धनांच्या कानी आलं तर? तुम्ही सुटाल, पण माझी खैर राहणार नाही. नाही रावजी, आम्ही बाबासाहेबांच्या कानी हे जाणार नाही याची खबरदारी घेऊ. पण रावजी, एवढं काम करच. त्यावेळी रावजीची आपण किती गयावया केली होती हे इनामदारांना आठवत होतं. आज त्या सर्व गोष्टी आपण इतक्या त्रयस्थ वृत्तीने कशा आठवू शकतो याचंही त्यांना नवळ वाटत होतं. तिला सुपारी घेऊन माणूस गेला तर तिलाही ते सारं आठवेल. आपलं नाव, गाव. तिचीही आता 40शी उलटलीच आहे. एवढी वर्ष आपल्या नावानं फड चालवते, नाचते. अशा बायकांना कुठून कसली याद राहणार? आपल्याला तरी कुठं होती, आज रावजीनं करून दिली म्हणून. पण त्यावेळी मात्र तिच्यासाठी जीव तळमळत होता. भेटीसाठी आतुर झाला होता. शारदाचं नाच गाणं खुद्द बाबासाहेब आणि गावातल्या सगळ्या माणसांना आवडल्यानं तिनं मुक्काम वाढवला. रावसाहेबांच्या ते पत्त्यावरच पडलं. रावजीनं खटपट करून तिच्यापर्यंत रावसाहेबांचा निरोप पोचवला होता. रावसाहेबांना आज एवढ्या वर्षानंतरही तिची ती पहिली भेट आठवत होती. त्या दिवशी चतुर्थी होती. वाड्यावर संकष्टीची पूजा होती. चंद्रोदय झाल्याशिवाय पंगत बसणार नव्हती. आदल्या रात्रीच शारदाचा तमाशा पुन्हा उभा राहिला होता. न पहिल्या दिवसा इतकाच तो रंगला होता. आणि रावजीनं संधी साधली होती. आतल्या बाजूला जाऊन तो शारदेशी बोलून आला होता. रावसाहेबांचा निरोप त्यानं दिला होता. रावजीनं हे सारं सांगितलं तेव्हा आपण किती थरारलो. सर्वांगातून एक वेगळीच चेतनाने चमकून गेली. तिचा नीटसा उलगडा होण्याआधीच रावजी म्हणाला, धनी, बिगी बिगी चला, मी तिला मळ्यात बोलवलंय. येणार आहे? काय म्हणाली? आपल्या आवाजातला कापरा कंप या क्षणी इनामदारांना नीट स्मरत होता. यावर रावजी हसला. तोही तरुणच होता. घरात त्याची बायको वावरत होती. सर्व गोष्टींची ओळख झालेला तो हसला आणि म्हणाला, आधी नाहीच म्हणत होती, पण मी तुमची अवस्था सांगितली तशी हसली न म्हणाली, तुमच्या रावसाहेबांना मदनाची बाधा झाली वाटतं. मदनाची बाधा? याचा अर्थ उलगडत नव्हता. पण काहीतरी झालं होतं आणि ते तिच्या भेटीखेरीज शांत होणार नव्हतं एवढं खरं. आता अवघे 7 वाजत होते. रावसाहेब धडधडत्या हृदयानं रावजीबरोबर निघाले. मळा फारसा लांब नव्हता, पण चालताना वाटत होतं केवढा लांबचा पल्ला गाठायचा आहे, कधी संपायची ही वाट. आणि मळ्यातलं घर आलं. रावजी बाहेरच उभा राहिला. म्हणाला, जावा आत. ती येऊन बसली. पण धनी बेतानं. थोरल्या धन्याचं भय वाटतंय. रावसाहेब थरथरत्या पावलानं आत गेले. तिथल्या एका खुर्चीत ती बसली होती. त्यांना पाहताच उठून उभी राहिली, हसली, म्हणाली, का बोलवलं? का बोलवलं? का बोलवलं हे त्यांना तरी कुठं कळत होतं. तिच्या भेटीची अनिवार्य ओढ लागली होती. तिच्याशी बोलायचं होतं, तिला जवळून पाहायचं होतं. पुढाकार तिनंच घेतला. भेटीला गहिरे रंग तिनेच दिले. रावजी रखवालदारी करत बाहेर उभा आहे याचा विसरच पडला. शेवटी रावजीनं बाहेरूनच हाक दिली, धनी, परतायला हवं. तिच्या भोवतालची मिठी सैल करायची इच्छा नव्हती, पण बाबासाहेबांची भीतीही होती. दर संकष्टीला 21 ब्राह्मण पंक्तीला असत. खोळंबा होता कामा नये याचा धाक होता. रावसाहेबांनी विचारलं, आता पुन्हा भेट? इथं मुक्काम आहे तोपर्यंत. आपली आज्ञा होईल तेव्हा. आणि मग रोज भेट होत राहिली. कशानं तरी ताराबाईंची तब्येत बिघडली न मुक्काम वाढला. ताराबाई बरी झाली न शारदा आजारी पडली. गावात मुक्काम असेल तेवढे दिवस सर्वांची गुजराण गावानं म्हणजे पर्यायानं इनामदारानेच करायची असा शिरस्ता होता. जत्रा उलगली तरी बार्शीकरणीचा मुक्काम यानं त्या कारणाने वाढतच होता. रावसाहेबांचं पुण्याला जाणंही लांबत होतं. अभ्यास करायला ते मळ्यातल्या घरात जात होते. चाणाक्ष अनुभवी बाबासाहेबांनी या साऱ्या गोष्टी हेरल्या. रावजीला धरला, पण तो कबूल होईना. तोंडातून एक ब्रक काढीना. रावसाहेबांशी या बाबतीत बोलायचं नाही असं बाबासाहेबांनी ठरवलं होतं. तरुण रक्त, भलतंच करून बसायचं पोर, नाहीतर दुरुत्तर द्यायचा, दोन्ही गोष्टी नको होत्या. वेठीला धरला गेला होता गरीब बिचारा रावजी. रावसाहेब शारदेला म्हणत होते, आपण पळून जाऊ, लग्न करू. ती नुसतीच हसायची आणि एका भेटीत म्हणाले, आता उद्या येणार नाही,
ही अखेरची भेट. फार फार जीव लावलात. जन्मात विसरणार नाही. तू गेलीस तर मी जगणार नाही शारदे. तुझ्या वाचून मी कसा जगू? यावर ती फक्त हसली. मात्र हसताना डोळे भरून आले होते. त्याने बिलगून म्हणाली होती, आमचं हे असंच एक एक आठवणी गाठीशी बांधत जगायचं. काही गाठी सुटतात, काही सुटत नाहीत. ही गाठ तशीच न सुटणारी आहे. पण तुम्ही विसरून जा. विसराल? तिचं बोलणं खरं झालं होतं. रावसाहेब सारं विसरले होते. रावजीने आठवण करून दिली म्हणून हे सारं आठवलं. अगदी कानामात्रेसह. रावसाहेब म्हणतो त्याप्रमाणे ती आली न तिने ओळख दाखवली तर? लक्ष्मीला काय वाटेल? ती गेली न 4 महिन्यात बाबासाहेबांनी आपलं लग्न केलं. ही एवढी गुणारूपाने लाखातली बायको मिळाली. मरताना बाबासाहेबांना दिलेले वचन अजून पाळण्याची इच्छा आहे. पण या क्षणी स्वतःचा विश्वास उडाल्याचं जाणवतंय. शारदेची पुन्हा भेट झाली तर? हा तर अनुत्तरित प्रश्न होता. शेवटी ठरवलं. पाटलांच्या यादीतून काहीतरी सवयीने ते नाव काढायचं. तिला सुपारी द्यायचीच नाही. म्हणजे भेट नको न काही नको. पण सकाळीच कळलं. पाटील आपल्या कामासाठी पुण्याला गेलेत. येताना जत्रेची कामं उरकून येणार आहेत. इनामदारानं काही घोर नसावा असा पाटलांचा निरोपही मिळाला. गाव उत्साहाने कामाला लागलं होतं. आणि वाड्यात इनामदार अस्वस्थ होते. एक रावजीखेरीज दुसऱ्या कुणालाच आपल्या धनाच्या या बिघडत्या तब्येतीचं कारण कळत नव्हतं. वहिनीसाहेब जत्रेला खंडोबाला 101 कडकण्याची माळ घालण्याचा नवस बोलत होत्या. पण रावसाहेबांची अन्नावरची वासनाच उडाली होती. पाटील परत आले. सगळी कामं चोख झाली होती. पण नाराजीच्या सुरात म्हणाले, सगळ्यांनी आमंत्रणं स्वीकारली, पण ती शारदा येणार नाही म्हणाली. माजोरी. लोडाला टेकलेले इनामदार ताठ बसले. जोरात बोलले, नाहीतर नाही, आमची सुपारी कुणीही घेईल. पाटील, दुसरा तमाशा ठरवा. धन्यवाद.